नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आलो आज शेतात. तर आज आपलं ऊस फवारायचं होतं. तर ऊस फवारायचं होतं म्हणून आपण 2 फवारे घेऊन आलो. एक फवारा बिघडला मित्रांनो, आणि गवत इतकं झाले ना काय सांगता येत नाही. असं भू वाटायले लय म्हणजे लय चुकाट झालेला आहे. बघू शकता हो का, ऊस कमी आणि गवत जास्त झाले मित्रांनो. बघू शकता हो का, हो का, हो का, बघू शकता सगळं लाईव्ह. त्यामुळे लाईट राहायची नाही बरोबर, आणि पाणी पण चालायचं नाही. लाईट बरोबर 8 तास चालायचं नाही. त्याच्यामुळे ऊस सगळा वाळून गेला खाली. आता जरा सुधारला आहे. आता नाही का तुम्हाला चला हे दाखवतो, औषध दाखवतो. आणि आम्ही त्या हौदावरून पाणी आणून द्यायला फवाऱ्याला 2 फवारे होते, पण एक फवारा बिघडला आहे. त्याच्यामुळे एकाच फवारा चालू झाला. हो का, फवारा काय दाखवता येत नाही. फवारा घेऊन गेला मला लक्षातच नाही सांगायचं तुम्हाला. हो का, औषध आहे नुसता पांढरा तुम्हाला दिसणार गेले त्याच्यामुळं. हो का, हो का, ह्याच्यात 5-6 प्रकारचे औषध मिक्स केलेत. आणि ऊस फवारा चालू मध्ये गेला फवारा, घागरी फिगरी हो का, सगळं नियोजन असते. आता काय मग आता फवारून घेता पाणी पावसाचं पहिलंच पुन्हा अवघड असते. पुन्हा एकतर गवत लय वाढायला लागले. काकडीत गवत बघू शकतो. हो का, नुसतं काकडीत गवत आहे. आता आजचा आपला ब्लॉग म्हणजे सगळं शेतातलाच आहे, नुसतं फार्मिंग बघू शकतो. आणि इथून पुढे आपले कंटिन्यू ब्लॉग येणार आहेत. सगळ्यांनी बघत राहावे हीच माझी एक तुमच्याकडे विनंती आहे. कारण आता इथून पुढे असली खतरनाक ब्लॉग पडणार आहेत ना, बघू शकतो. हे फक्त आज तर फक्त टेलर आहे, पिक्चर आहे बाकी आहे. तर आता मग मित्रांनो फवारून घेता आणि तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत. मग का आपल्या हातात दिलं की फवारा हो का, बघू शकता. चालू केलं मी फवारा आहे. आता काढलं जड आहे बरं का, सोपं नाही फवारायचं. रे मुली दुतायला लागले तरी बी एका फवाऱ्यात 4 काकडे घ्यावं लागले. थोडं प्रेशर असेल तर कच असं येतं. आता फवारता आता चला मित्रांनो, आता होते का नाही आजच्या दिवस. बघू शकता वातावरण मित्रांनो, पावसाचं वातावरण चालू झालेलं आहे. सुटले आता बघू शकता. फवाऱ्या चालू झाले, थोडं राहिले मित्रांनो. सगळं लाईव्ह असते आपल्याकडे, खोटं काय सुद्धा नाही. आणि चिकूल आहे त्याच्यामुळे खुरपायचं राहिलं नाही. हो का, लय चिकू आहे, चिकूल आहे की राहू इथे. हो का, खुरपायचं आता 2-4 दिवसानं वापसा झाल्यावर. कारण जरा पावसामुळं काय सवडच नाही, कारण वापसाच नाही राहणार तर काय खुरपावं. हो का, कोथिंबीर बघू आता मित्रांनो काढा येते का नाही. आता ही किती आता अजून बघा की 15 दिवस तरी लागते कोथिंबीरला आपल्या. कारण फवारा पुन्हा लय कुठं नसते हे जी फवारण्या लय. जाऊ दे आता बघू, शेवटपर्यंत बघत राहा. धन्यवाद. बघू पुढला पार्ट लवकरच.